आजच्या दिवसातील पहिली लढत आपल्या भेटीला येते. चॅलेंजर रणझुंजार विरुद्ध अबू आमचा वॉरियर्स या दोन संघादरम्यान ही पहिली लढत आजच्या दिवसातील या पर्वातील आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल अबू आमचा वॉरियर्स संघाच्या बाजूने गेला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केले गेलं रणझुंजार चॅलेंजर संघाला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शुभम आणि अभिषेक ऑन स्ट्राईक. शुभम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अपील केली गेली आहे. पंचांकडे पाहिलं जाते. पंचांचा दबाव इथे मात्र जरूर नाहीये. पंचांकडे पाहिलं गेलं, अपील केलं गेलं, बॅटची कडा घेतली होती का प्रश्न विचारला, परंतु इथे मात्र पंचांनी नकारार्थी मान डोलवली आहे. स्क्वेअर लेग पंच जर पाहिलं गेलं तर सपवान बारगीर आणि तदनंतर मुख्य पंचांची भूमिका बंटी पाटील आपल्याला पार पडताना पाहायला मिळतील. जरूर पहिला चेंडू अचूकरित्या हाताळला. विकेट टू विकेट गोलंदाजी, हात खोलण्याची संधी नव्हती. जुबेर इथे मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं अनिवार्य षटक. इथे मात्र मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा इथे मात्र चेंडू घेतोय. गलीच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. एका धावच्या मदतीने संघाचं खातं खोललंय. धावसंख्या आता मात्र 1 असेल. संघासाठी चांगली कामगिरी इथे मात्र दोन्ही फलंदाजांना करायची आहे. 5-5 षटकांचे सामने आहेत. 5ही गोलंदाज फ्रेश असतील. नियमावली तुम्हाला सुपूर्द केली गेली आहे आणि ती तुम्हाला मान्य आहे असं तुम्ही आम्हालाही सांगितलं आहे. जरूर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येईल, सज्ज होईल, परंतु ऑन स्ट्राईक अभिषेक असेल. चांगली कामगिरी इथे मात्र अभिषेकलाही करायची आहे. आपण पाहतोय मिरजोय प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. पहिलं पर्व दमदार जरूर राहील. चांगलं आयोजन या स्पर्धेचं होत असताना आपण पाहतोय. जुबेर ओव्हर द विकेट. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, पटका चांगला. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा चेंडू सरळ जातोय 6 धावांसाठी. षटकार येतोय, एमपीएल षटकार. थँक्यू डीजे. मध्ये सेट होऊन आलाय तशी फटकेबाजी अभिषेक करताना पाहायला मिळतोय. अभिषेक इथे मात्र अशा अपेक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण केली जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेत असताना इथे मात्र रोखलंय शुभम यानं. धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला होता, परंतु त्याच्या डोक्यावरून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लाईव्ह प्रेक्षेपणे या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in ची टीम सोनमताई चव्हाण आणि गिरीश कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. घर बसल्या या स्पर्धेमध्ये आमच्या बरोबर जोडले जातात, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. जरूर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे झाला. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 9 जरूर पाहायला मिळते. थोडासा शुभम झगडताना पाहायला मिळते. शॉर्ट सिलेक्शन करत असताना पहिल्या 3 चेंडूंचा सामना त्यानं केलाय, परंतु 2 धावा त्याच्या नावावर राहिल्यात. परंतु अभिषेक इथे मात्र जरूर चांगली कामगिरी करतोय. 2 चेंडूंमध्ये 7 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. म्हणजे जवळजवळ 350च्या स्ट्राईक रेटने तो खेळताना पहिल्या 2 चेंडूंवर पाहायला मिळाला. भव्य दिव्य आयोजन असणारी स्पर्धा मिरजोय पंचक्रोशी मर्यादित मिरजोय प्रीमियर लीग या नावाने ओळखली जाईल. जरूर पहिलं पर्व आहे, परंतु पहिल्या पर्वामध्ये यश कितपत प्राप्त करेल ही स्पर्धा याकडे लक्ष असेल. ओव्हर द विकेट गोलंदाज इथे मात्र सज्ज होत असताना थोडंसं क्षेत्ररक्षण सजून घेतोय. जुबेर याला माहिती आहे, कारण अभिषेक याची बॅट चांगली बोलते. ओव्हर द विकेट अगो टप्प्याचा चेंडू इथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल. अपील केलं गेलं. चलाकी दाखवली होती यष्टांच्या मागून, परंतु नकारार्थी मान इथे डोलवली गेली. सपोनजी बारगीर आपण पाहतोय. धावसंख्या 9 इथे स्थिरावत असताना पाहायला मिळेल.
पाहतोय जरूर चांगली कामगिरी इथे मात्र करायची अजूनही शुभमला. चांगली बॅट इथे मात्र अभिषेकची बोलली आहे पहिल्या ओव्हर मध्ये. प्रणयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केले गेले. प्रणय कामगिरी कशी करेल हे पाहायचे. राऊंड विकेट इथे मात्र ब्लॉकचा चेंडू उत्तर नव्हता, पंच केलं गेलं. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचेल तोपर्यंत एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. एका धावेवर इथे मात्र समाधान मानत असताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते. धावसंख्या स्कोर कार्डवर 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील. जरूर आपण पाहतोय ऐकते घर बसल्या tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा ही कव्हर करण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला जातोय. या सर्व सहकार्यांचं सहर्ष स्वागत जरूर असेल. आयोजकांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये जरूर असेल. आमच्या मुख्य मंचावर अनेक माध्यमही जोडले जातात, क्रीडा रसिकही जोडले जातात, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण पाहते. जरूर या स्पर्धेमध्ये आपल्याला 8 संघ पाहायला मिळतील. 8ही संघ एकमेकांशी भिडतील आणि तदनंतर चौथ्या दिवशी आपल्याला समजेल की या पर्वाचा मानकरी कोणता संघ असेल. परंतु चौथा दिवस थोडासा लांब आहे, परंतु पहिला सामना आपल्याला महत्वाचा आहे. विजयश्री इथून कोण नोंदवेल. अप्रतिम फटका जरूर केसला गेला. चेंडू जाईल सरळ. 6 धावांसाठी षटकार येते. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षण खुला आहे, इथे मात्र फटकेबाजी तशी केली जाईल. पुन्हा एकदा चुकीचा चेंडू येईल का हे पाहायचे. अपील केले गेले परंतु पंचांचा सिग्नल इथे मात्र जरूर येईल. डेड बॉलचा सिग्नल पंचांकडून चेंडू निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर होतीये. मोठा फटका इथे पुन्हा एकदा केसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून चेंडू सरळ जाईल सीमारेषे पार. 4 धावांसाठी धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आपण पाहतोय मिरजे प्रीमियर लीगचा थरार. पहिल्या सामन्यामध्ये इथे मात्र धावा जमताना पाहायला मिळत आहेत. अभिषेक चौकार षटकांची बोली भाषा. आमच्या मुख्य मंचावर संजय उर्फ बारका शेठ हळदणकर, विभाग प्रमुख रत्नागिरी नगर परिषद यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत सर आपले या स्पर्धेमध्ये जरूर असेल. व्हाईट बॉलचा सिग्नल येत असताना जरूर इथे धावा मिळतील. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली आहे. एक धाव इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. संजयजी हळदणकर यांचे इथे आगमन होते. सहर्ष स्वागत सर आपल्या या स्पर्धेमध्ये. आपल्याला विनंती करेन की आपण मुख्य मंचाच्या दिशेने या आणि स्थानापन्न व्हा. इथे मात्र थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला. जरूर चांगली कामगिरी इथे मात्र गोलंदाज करतोय प्रणय. अचूकता दाखवली या चेंडूवर. निर्धाव चेंडू येत असताना आपल्या संघासाठी जरूर मनोबल वाढवेल. चेंडू निर्धाव हाताळणं गरजेचं आहे, कारण धावा या मैदानावर सहजरित्या बनतात. आउटफील्ड थोडीशी जर पाहिली गेली त्यानंतर त्याचबरोबर अमितजी भाटकर सर हे इथे उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत.
मिरजोय प्रीमियर लीग 2024 मध्ये मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या डोक्यावर केला गेला. चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर 26 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. 26 धावा स्कोर कार्डवर असतील आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी इथे मात्र करत असताना आपण पाहतोय. चांगला खेळ इथे करायचा आहे आपल्या संघासाठी. 13.00 च्या मदतीने ही धाव संख्या आतापर्यंत बनवली गेली. येणाऱ्या 3 षटकांमध्ये अजून किती धावा जोडल्या जातील याकडे लक्ष असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण आणला जातोय हे पाहणं गरजेचं आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलाय. अबू हमजा वॉरियर्स विरुद्ध चॅलेंजर रणझुंजार अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा 26 जमवल्या गेल्यात. आपण पाहतोय ऐकतोय मिरजोय प्रीमियर लीग 2024. गोलंदाजी मार्कवर ऋत्विक पाटील आपल्याला पाहायला मिळेल. पाटीलवाडी एक्सप्रेस या नावाने हा खेळाडू ओळखला जातो. रत्नदीप पाटीलवाडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू मिरजोय पाटीलवाडी संघाला बिलॉंग करताना पाहायला मिळतं. रत्नदीप पाटीलवाडी संघाचं अनेक वेळा नेतृत्व केलंय. इथे मात्र कमी गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. LBW साठी अपील केली आणि पंचांनी बोट आकाशाच्या दिशेने वर केले, म्हणजेच विकेट पीती. पहिला धक्का पहिला हादरा आपल्याला पाहायला मिळेल. रत्न इथे तो मात्र ऋत्विक याच्याकडून अभिषेक बाद होतोय. नगर परिषद विभाग प्रमुख सन्माननीय बारक्या शेट हळदणकर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. तसंच अमितजी भाटकर विश्वनगरचे उपविभाग प्रमुख यांचं देखील इथे आगमन झालंय. तसंच अबू हमजा वॉरियर संघाचे संघमालक नवसीन काजी हे देखील इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. पाहायला मिळते ऋत्विक पाटील इथे मात्र जरूर पहिली विकेट प्राप्त केली आपल्या संघासाठी. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. तसंच अमितजी भाटकर साहेब यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन शैलेश सावंत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. दत्तू कीर आमचे मित्र यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत होईल. शैलेश सावंत त्यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. ऋत्विक पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, तदनंतर मोठा अडथळा दूर केला. अभिषेक सारखा त्याला पायचीत पकडलं, तदनंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला ओंकार
अपेक्षांचं ओझ इथे मात्र पूर्ण करू शकला नाहीये. तो गोल्डन डकचा शिकार ठरला. तर नंतर मैदानाच्या आतमध्ये वैभव दाखल झालाय. परंतु वैभव दाखल होण्यापूर्वी ऋत्विक पाटील पाटीलवाडी एक्सप्रेस नावाला साजेसा खेळ करताना पाहायला मिळालाय. गोलंदाज ऑन हॅट्रिक असेल. हॅट्रिक पहिल्याच सामन्यामध्ये पूर्ण होईल का? हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. थोडेसे डोक्यावर हात गेले जरूर. हलकासा इथे मात्र वळण घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हॅट्रिक जरूर रुकली आहे, परंतु पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 विकेट प्राप्त केलेत या गोलंदाजानं. जरूर चांगली कामगिरी ज्या नावासाठी ओळखला जातो तो खेळ इथे मात्र ऋत्विक पाटील करताना आपल्याला पाहायला मिळते. आगू टप्प्याचा चेंडू आहे. स्क्वेअर लेग रिजनला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये असेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवर इथे आता मात्र समाधान मानलं जात आहे. धावसंख्या 27. 2 विकेट इथे मात्र प्राप्त झाल्यात. या तिसऱ्या षटकामध्ये एक धाव खर्च केली गेली आहे. पहिल्या 4 चेंडूंवर 2 विकेट इथे आहेत. चांगला खेळ इथे मात्र अजूनही करायचा आहे. पाहिलं गेलं तर 50 ते 55 धाबा या मैदानावर आवश्यक असतील 5 षटकांच्या खेळामध्ये. परंतु अबू आमचा वॉरियर्स संघ या 50 ते 55 धाबा खर्च करेल की त्याच्या आतमध्ये इथे रोकेल हे पाहावं लागेल. जरूर इथे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. रणझुंजार मैदानाच्या आतमध्ये जरूर बॅटिंग करताना पाहायला मिळते. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. इथे मात्र जेल होते. माघारी परतावा लागल शुभम याला. विकेट क्रमांक 3 प्राप्त होती आहे. ती मात्र अबू आमचा वॉरियर्स संघासाठी. येस डीजे मध्ये येत असताना अनिकेत वैभव आणि अनिकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये कितपत धावा जमवेल हे पाहायचे. परंतु मैदानाच्या आतमध्ये ऋत्विक याचा जलवा आहे. जर पाहिलं गेलं तर पहिल्या 2 चेंडूंना 2 विकेट. तिसरा चेंडू निर्धाव आला. चौथ्या चेंडूवर 1 धाव आली. जसं स्ट्राईक रोटेट झालं मैदानाच्या आतमध्ये शुभम ऑन स्ट्राईक पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर फटका नव्हता. उंची जास्त होती. लांबी गाठू शकला नाही. डीपचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला आणि तिथे झेल पूर्ण केला. म्हणजे संघासाठी सर्व काही ठीकठाक चालू आहे अबू आमचा वॉरियर्स संघासाठी. जर पाहिले गेले तर नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावला आणि गोलंदाजी स्वीकारले. पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च करत असताना तब्बल 3 विकेट ऋत्विक पाटीलनं आपल्या नावावर केल्यात. ओव्हर विकेटने आकुटप्प्याचा चेंडू इथे हा होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. धावबाद करण्याची अपील इथे मात्र जरूर झाली आहे. परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहतात. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र पूर्ण होत असताना धावसंख्या 28 धाबा. 28 धाबा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. जरूर चांगला खेळ इथे मात्र अबू आमचा वॉरियर्स संघ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत इथे साध्य करील का? पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्या. ऋत्विक पाटील यश त्यांच्या मागे. जेल पूर्ण करताना जल्लोष साजरा करतोय. विकेट क्रमांक 4 इथे मात्र गमावत असताना
आपण दाखल झाला आपणला चांगला खेळ इथे मात्र करावा लागेल. 4 विकेट प्राप्त झाल्यात. 28 धावसंख्या आपण पाहतोय. आपण कामगिरी इथे मात्र चांगली करतोय. मागील 2 षटकांचा विचार केला. तिसऱ्या आणि चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त झाल्यात. दुसऱ्या चेंडूवर इथे विकेट जर प्राप्त झाली तर जरूर चांगली कामगिरी इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला खेळ इथे मात्र व्हावा लागेल. ऊर्ध्व विकेट फुल टॉस आहे. मोठा फटका कन्वर्ट केला गेलाय. क्षेत्ररक्षक इथे आहे परंतु प्रयत्न करत असताना हा चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. 6 धावा इथे मिळत आहेत. खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. अपेक्षा असतील अपेक्षांचं ओझ इथे कशा प्रकारे पूर्ण केले जाईल याकडे लक्ष आहे. जरूर चांगला खेळ इथे मात्र आकुटप्प्याचा चेंडू कमी गतीने हाताळला होता परंतु बॅट बॉलचा संपर्क पुरेसा होत नाहीये. त्यामुळे हा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या 34 वर स्थिरावली आहे. चांगली कामगिरी त्या अजूनही कोण करेल याकडे लक्ष असेल. धावसंख्येला लगाम दिलाय. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल या चौथ्या षटकातील. बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. चांगला प्रयत्न होत असताना इथे मात्र सीमारेषेच्या आतमध्ये रोखू शकत नाहीये. चेंडू जाईल 4 धावांसाठी. एमपीएल चौकार येतोय. बॅटने खेळण्याचा प्रयत्न वसूल केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. 2 क्षेत्ररक्षकांना दुभागून अगदी सीमारेषे पार चेंडू गेला. धावा मिळतील 4. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा इथे मात्र अर्पात आपल्याला पाहायला मिळेल. ऊर्ध्व विकेटने कुडप्याचा चेंडू पुन्हा एकदा इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. एका धावेवर समाधान मानलं जाईल. अजून एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या चौथ्या षटकातील अजून एक चेंडू बाकी असेल. हा एक चेंडू इथे मात्र चांगल्या प्रकारे हाताळला जाईल का हे पाहायचंय. मिर्झा प्रीमियर लीगचा थरार रंगत असताना आपण पाहतोय. पहिला सामना आपल्या भेटीला आला. चांगला फटका इथे मात्र जरूर खेचला गेला. इथे मात्र चेंडू जाईल सर 4 धावांसाठी. एमपीएल चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या 43 धावा. गोलंदाजी मार्कवर मयूर आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटक इथे मात्र सोपावलं गेलंय मयूरच्या हाती. 5व्या षटकाचा खेळ इथे मात्र जरूर चांगला होईल का दोन्ही संघांच्या बाजूने हे पाहावं लागेल. ऊर्ध्व विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पद्धत थोडस पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय सर्कलच्या आतमध्ये. 1 धाव तिथे पूर्ण केली जाईल. धावसंख्या 44. अजून 10 ते 15 धावा इथे जोडणं गरजेचं आहे. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न इथे मात्र करतील काही दोन्ही फलंदाज हे पाहावं लागेल. वैभव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते.
चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, क्षेत्ररक्षक कोणी नसेल आणि बॅटने इथे मात्र भिरकावून दिला गेलाय. कमी गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तर चौकार येतोय. या चौकारच्या मदतीने आता मात्र धाव संख्या पुढे आहे. 48 धावा आतापर्यंत. चांगली गोलंदाजी येणार 4 चेंडू ते मात्र त्याला करायचे. बॅटने पुन्हा एकदा खेळला जातोय. क्षेत्ररक्षक होते परंतु क्षेत्ररक्षकांना टाटा बाय बाय करत हा चेंडू जाईल सीमारेषे पार. MPL चौकार. शशिकांत चव्हाण. खराब चेंडूचे इथे मात्र खरपूस समाचार घेतले जातात. आकुटप्प्याचा वापर इथे मात्र करायचा आहे परंतु गती प्राप्त होत नाहीये गोलंदाजाला. धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 52 धावा. संघाचा अर्धशतक पलकावर आहे. उर्ध विकेट इथे मात्र मोठा फटका. स्लॉट मध्ये आलेला चेंडू भिरकावून दिला गेलाय. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेनं 6 धावांसाठी MPL षटकार. मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटची कडा घेतली आहे. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. मोठा फटका आलाय तदनंतर स्ट्राईक रोटेट केलंय या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 59 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 59 डाबा. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असतील. चांगली कामगिरी इथे मात्र अजून एक अपेक्षित असेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. क्षेत्ररक्षकाला उलकावणी दिली आहे. आउटफील्ड थोडीशी खराब आहे या मैदानाची आणि तोच चकवा देत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल या चौकारच्या मदतीनं.
जरूर उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आपण पहिला सामना पाहतोय. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर करायची आपल्या संघासाठी. 64 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक पाटील आणि त्याच्या जोडीला मयूर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर तेज बहादूर आपल्याला पाहायला मिळेल. तेज बहादूर कशा प्रकारे कामगिरी करेल. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक. ओर द विकेट. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. क्षेत्ररक्षक चेस करेल परंतु हा चेंडू जाईल वन बाउंड 4 धाबांसाठी. MPL चौकार येतोय. अगदी मोठा फटका खेळला गेलाय. सर्कलच्या वरून हा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक धाबा इथे मात्र पाठलाग करत होता चेंडूचा परंतु इथपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. ओर द विकेट. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाईल सर 4 धाबांसाठी. फटकेबाजी जरूर चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी त्याच्या बॅटमधून आवश्यक आहे. 64 धाबांचा पाठलाग करायचा आहे. MPLचा थरार म्हणजेच मिरझोर प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. आजचा या स्पर्धेचा पहिला सामना हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो इथे मात्र निर्धाव. उजव्या स्टेजच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर यशस्वी झालाय. कमी गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. त्यामुळे हा चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळते. व्हेरिएशन करणं गरजेचं आहे. गोलंदाजाला अचूकता दाखवणं, अचूकतेवर काम करणं इथे मात्र गरजेचं असेल. तेज बहादूर गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट ऋत्विक पाटील साठी पद्धत पाहायला मिळत आहे. फटका चांगला आहे. इथे मात्र चेंडू जाईल वन बाउन्स 4 धाबांसाठी. MPL चौकार. थोडीशी चुकीची गोलंदाजी म्हणेन कारण लॉंग अप आणि मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत परंतु गोलंदाजी तशी होत नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असेल तर नंतर मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका पुन्हा एकदा स्टायलिश फटका खेळला गेला. सरळ चेंडू जाईल 6 धाबांसाठी. षटकार येतोय. मात्र चर्चा करण्यासाठी भाग पाडले जाते कारण धावसंख्या स्कोर कार्डवर 18 जोडले गेली आहे. 3 मोठे फटके चौकारांसाठी त्यानंतर 5व्या चेंडूवर षटकार आलाय. ऋत्विक पाटील ऑन फायर आपल्याला पाहायला मिळते कारण पाटीलवाडी एक्सप्रेस या नावानं हा खेळाडू ओळखला जातो. तीच कामगिरी ते मात्र होत असताना एखाद्या एक्सप्रेस प्रमाणे धावा जमवत असताना आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकातील अंतिम चेंडू राऊंड विकेट. गोलंदाजीची बाजू बदलून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा गॅप शोधली जाईल. घोषित क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळते परंतु ट्रॅव्हल होईल चेंडू सरळ. पंचांचा सिग्नल येतोय. डिसिजन पेंडिंग असेल. धावा इथे किती मिळतील याकडे लक्ष असेल.
4 धावांचा सिग्नल येत असताना आपल्याला पाहायला मिळते. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 धावा. महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक हातात असताना तेज बहादूर इथे मात्र महागडा ठरला. उलटा पुलटा आकड्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 42 धाबांची गरज आहे. 64 धाबांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय अबू आमचा वॉरियर्स संघ आणि त्यांच्या विरोधात चॅलेंजर रणझुंजार. गोलंदाजी मार्कवर वैभवला आमंत्रित केले गेले. नावाप्रमाणे कामगिरी इथे मात्र वैभवला करावी लागेल. वैभवशाली कामगिरी त्याच्याकडून होईल का हे पाहायचे. धाबांना थोडासा लगाम देण्याचा प्रयत्न इथे मात्र त्याला करावा लागेल. तो प्रयत्न कसे करेल, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. परंतु स्वतःच्या आत्मविश्वासाला इथे जागा करून गोलंदाजी करावी लागेल. अचूकता दाखवत असताना धाबा इथे मात्र कमी खर्च, हे सर्व काही पाहायला मिळेल का. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. क्षेत्ररक्षण सजवत असताना आपण पाहतोय वैभवला अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असेल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येते. एक डीप विकेटला क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल आणि तदनंतर स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक असेल. पाहिलं गेलं तर लेग साइड पूर्णपणे 3 क्षेत्ररक्षकांनी पॅक केली आहे. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडू नो बॉलचा सिग्नल, क्रीज नो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेटचा सिग्नलही पंचांकडून घोषित केला गेला. धावसंख्या 23 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू इथे मात्र वैभव याचा नो बॉल घोषित केला गेला. क्रीज नो आपल्याला पाहायला मिळाला. दंडित केलं गेलं बंटी पाटील यांच्याकडून. बंटी पाटील आणि सपवान बारगीर हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट हात खोलण्याची संधी आहे. मोठा फटका इथे मात्र जरूर खेचला गेला. क्षेत्ररक्षक कोणीही नसेल, क्षेत्ररक्षक प्रयत्नही करणार नाहीयेत. चेंडू जाईल सर आउट ऑफ द पार्क. 6 धाबांसाठी अगोटप्प्याचा चेंडू. या 35 धाबा 23 चेंडूंमध्ये आवश्यक असतील. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. तोच कित्ता गिरवला. ऍक्शन रिप्ले. परंतु इथे धावा मिळतील 4. या 4 धावांच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल इथे मात्र चुकीची गोलंदाजी करताना पाहायला मिळते. गतीचा वापर नाहीये. उंच पुरा गोलंदाज जरूर आहे, परंतु इथे मात्र गती प्राप्त होत नाहीये या गोलंदाजाला. पुन्हा एकदा हवेमध्ये खूप काळ ठेवलेला चेंडू, पंचांचा नो बॉलचा सिग्नल येत असताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दंडित केले गेले. धावसंख्या 34 आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी आता मात्र धाबांची गरज आहे. 30 धाबांची गरज. या 30 धाबा 22 चेंडूंमध्ये आवश्यक असतील. इथे मात्र थोडासा मागणा होत चाललाय. तो मात्र वैभव याच्या गोलंदाजीवर इथे मात्र आतापर्यंत धाबा आल्यात. चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना फलंदाजाकडून एकदा पूलचा पटका इथे मात्र सजवला गेलाय. सरळ आपल्या डगआउट मध्ये खेचतोय. 6 धाबा इथे मिळतील. MPL षटकार येतोय. वीस धाबांची गरज अजूनही असेल आपल्या संघासाठी. या 24 धाबा
लवकर बनवण्याचा प्रयत्न हे फलंदाज जरूर करतील. पुन्हा एकदा मोठा फटका इथे पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सरळ 6 धावांचा. गेल्या 24 धावा त्यानं खर्च केल्यात. इथे वैभव खूप महागडा आहे. वैभवशाली कामगिरी होत नाहीये. पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षक आता मात्र आहे, चूक करत नाहीये. विकेट मिळते. आकुटप्प्याचा चेंडू पूलचा पटका सजवायचा होता, परंतु पूलचा पटका सजवत असताना अनसक्सेसफुल ठरलाय. धावसंख्या 46 वर पहिली विकेट इथे मात्र मिळाली. विकेट उशिरा मिळते, धावा जमल्या आहेत. त्याच्या आतमध्ये साईल दाखल झालाय. अजूनही पाहिलं गेलं तर या षटकात येईल एक चेंडू शिल्लक आहे. चांगला खेळ इथे मात्र आता साईल कडून अपेक्षित असेल. मोठा पटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, पटका फसला. यष्टरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. विकेट मिळाली आहे. बॅक टू बॅक 2 विकेट साईल नाखुश करतोय या चेंडूवर. खराब चेंडूचा सामना करत असताना पाहायला मिळेल त्याच्या जोडीला अरफात आपल्याला पाहायला मिळते. नौका फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. मिरजोय प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व इथे मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोठा पटका पुन्हा एकदा स्टाईलनं खेळला गेला. क्षेत्ररक्षक कोणी नसेल, चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या 50. संघाचं अर्धशतक पलकावर असताना इथे मात्र चौकार षटकारांची बोली भाषा बोलली आहे. फक्त एकही धाव इथे मात्र पूर्ण केली गेली नाहीये पळून. चौकार षटकारांची बोली भाषा, अतिरिक्त धावा त्यामध्ये नोंदल्या गेल्या आणि संघाचं अर्धशतक पलकावर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या 22 आणि तदनंतर 24 धावा, 2 विकेट तिथे गमावल्या. आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना अगदी चौकार खेचला गेलाय. ऋत्विक पाटील मात्र चांगला खेळ करतोय आपल्या संघासाठी. ओव्हर द विकेट, अराउंड द विकेट हा फटकाही चांगला आहे. अगदी गतीचा वापर केला गेला आणि भिरकावून दिलं गेले. धावा इथे मिळतील 4. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या 54. आता मात्र 10 धावांची गरज. 16 चेंडू, राऊंड विकेट, गोलंदाज. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला जातोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. पहिली धाव इथे मात्र पळून पूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्डवर 55. 15 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. या 15 चेंडूंमध्ये 9 धावा विजयासाठी आवश्यक असताना अरफात ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये हा सामना संपवला जाईल का हे पाहावं लागेल. राऊंड विकेट, हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न, अगदी मनगडांचा वापर केला गेला. पॉईंटच्या दिशेनं चेंडू ढकलला गेला. एकदा विते मात्र पूर्ण केले गेले. धावसंख्या 56 आतापर्यंत पाहायला मिळेल.
आपल्या संघासाठी चांगला खेळ इथे मात्र दोन्ही फलंदाज करतात. ऑन स्ट्राईक इथे मात्र ऋत्विक पाटील आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका पूलचा जरूर चांगला सजवला गेला. क्षेत्ररक्षक इथे मात्र थोडासा चुकतोय, अडकतोय, धडपडतोय. धावा मिळतील इथे 4. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 60 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या 60 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 4 धावांची गरज आहे. चांगला खेळ इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळालाय. ऋत्विक पाटील आपल्या संघासाठी धावा जमवताना पाहायला मिळत. 34 धावांवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटने कमी गतीनं चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फिंगर रोल केले गेले. आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु हा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या इथे मात्र स्थिरावतीये. 60 धावा आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 4 धावांची गरज आहे. एकतर्फी चाललेला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अबू हमजा वॉरियर्स आणि एका बाजूला चॅलेंजर्स रणझुंजार. अबू हमजा वॉरियर्स संघानं प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला, गोलंदाजी स्वीकारली आणि तदनंतर 63 धावा 5 षटकांच्या खेळामध्ये पूर्ण केल्या आणि 64 धावांचं उद्दिष्ट इथे मात्र ठेवून घेतलं आणि त्या 64 धावांचा पाठलाग करत असताना 4 धावांची आवश्यकता आहे. गुडप्प्याचा चेंडू इथे मात्र मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या 61 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. जरूर चांगली कामगिरी ऋत्विक पाटीलची आपल्याला होताना पाहायला मिळाली. ऋत्विक पाटील ऑन स्ट्राईक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत अकुटप्प्याचा चेंडू इथे मात्र जरूर मोठा फटका केसला गेलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल सोडतोय. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. इथे मात्र लेझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुस्तावलेलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी पाहायला मिळते. धावसंख्या 62 वर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी धावा इथे मात्र आपल्या संघासाठी जमवत असताना, परंतु चौकारांची बोली भाषा, षटकारांची बोली भाषा इथे मात्र ऋत्विक यांना बोलले. पहिल्या चेंडूपासून तब्बल 22 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये धावाही येताना पाहायला मिळाल्या. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला येणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. जरूर निर्धाव चेंडू अर्थात इथे मात्र सहजरित्या सामना घेते, पण तो क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. अनिश्चितता ठासून भरली या क्रिकेटच्या खेळामध्ये. हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न पद्धती अगदी दाखवलं. एक धाव पूर्ण केली गेल्या. दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथे मात्र जरूर होईल आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 64 सामना विजयी होते. मात्र अबू हमजा वॉरियर्स संघ खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना पुढील सामन्यांसाठी. लीग स्पर्धा त्यामुळे इथे दोन्ही संघ पुनश्च एकदा पुढील सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल.